त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये इतका घाम येतो, इतकी गर्दी असते, त्यामुळे आमच्यापेक्षा चांगलं तुम्ही मेट्रोवाल्यांना दिलं. ती गोष्ट मला एकदम मनाला लागली. मी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आमचे जे रेल्वे मंत्री काम करतात अश्विनी वैष्णव त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आणि आम्ही मिळून निर्णय केला की आता आपली जी सबअर्बन रेल्वे आहे याचे देखील जे डबे आहेत, याचे देखील जे कोच आहेत, त्याचे दरवाजे बंद होतील आणि ते कोच AC असतील. AC कोच मेट्रो सारखे हे आम्ही सबअर्बन रेल्वेला देणार आहोत. टाळ्या याच्यावर नका वाजवू, मी पुढचं जे सांगणार आहे त्याच्यावर टाळ्या वाजवा. सबअर्बन रेल्वेला लोकलला AC डबे दिल्यानंतरही त्याच्या तिकिटाचा दर 1 रुपयाने देखील आम्ही वाढवणार नाही, असा निर्णय आम्ही त्या ठिकाणी केला. म्हणजे पुढच्या काळामध्ये मेट्रो सारखे डबे हे या ठिकाणी आपण देणार आहोत. आपल्याला कल्पना आहे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करून मेट्रोचं काम सुरू केलं. आज चेंबूरच्या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळी मेट्रोची कामं आपल्याला पाहायला मिळतात. मेट्रो 2B जी आहे, DN नगर ते मंडाले, मानखुर्द ते डायमंड गार्डन चेंबूर, पहिल्या टप्प्यातील 5 स्थानकांची जी कामं आहेत ती अंतिम टप्प्यात आहेत. त्याची सुरक्षा चाचणी चालली आहे. या 2026 मध्येच आपण त्यांनी प्रवास हा सुरू करणार आहोत. यामुळे चेंबूरपासनं अंधेरी आणि BKCचा प्रवास हा पूर्णपणे सुलभ या ठिकाणी होणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण सांताक्रूज चेंबूर लिंक रोडचा त्या ठिकाणी आता विस्तार करतो आणि विशेषतः याचा शेवटचा टप्पा जो आहे तो पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणारा एशियातील पहिला केबल स्टेड ब्रिज हा आपण तयार केला. हा असा ब्रिज आहे की याच्यामध्ये 90% हा ब्रिज त्या ठिकाणी 90च्या अँगलनी वळतो. अशा प्रकारचा एक अजुबा ब्रिज हा आपण त्या ठिकाणी तयार केला आहे. यामुळे कुर्ला आणि वाकोलाला जी वाहतूक कोंडी आहे जाणारी ती आपण कमी केली आहे. आणि एवढंच नाही तर छेडानगरचा जंक्शनच्या सुधारणेचा प्रकल्प आपण MMRDAच्या माध्यमातून हातामध्ये घेतला आणि त्या माध्यमातून कोंडी जी आहे ती कमी करण्यासाठी उडानपूल आणि भुयारी मार्गाचं काम आपण सुरू केलं आहे. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड आणि फ्रीवेवरनं येणारी जी वाहतूक आहे ती ठाण्याच्या दिशेने सुरक्षित जाण्याकरता आपण या ठिकाणी ही कारवाई करतो. ईस्टर्न फ्रीवेचा आपण विस्तार करतो. छेडानगरला जो ईस्टर्न फ्रीवे संपलेला आहे तो आता पलीकडे आपण ठाण्यापर्यंत आणि तिथनं आमणेपर्यंत नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचंही काम आपण करतो. शिव ट्रांबे रोड जो आहे त्याच्यावर देखील वाहतुकीची कोंडी कमी करण्याकरता चेंबूर नाकाणे शिव ट्रांबे रोडवर आपण अनेक एलिव्हेटेड रोडचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. तिथनंही आपण ती कोंडी जी आहे ही कोंडी आपण त्या ठिकाणी समाप्त करणार आहोत.